नमस्कार प्रेक्षकांनो. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता निळ्या त्याच्या मित्राला म्हणत असतो की आपण दोघेजण गोव्याला जाऊया. तिथे जाऊन आपण एन्जॉय करूया. तू सुद्धा माझ्याबरोबर येशील ना? हे बघ, तुला गावाकडं जायचं आहे मला माहिती आहे, पण एकटा जाऊ नकोस हां. कारण तू गेल्यानंतर मी सुद्धा एकटाच राहीन ना. आपण दोघेजण सोबत तिथे गोव्याला जाऊया आणि त्यानंतर तुला जिथे जायचं आहे तिथे जा. आपल्याकडे खूप पैसा आहे. तो पैसा उडवायला नको का? आता एवढी मोठी सुपारी घेतली होती. तुला माहिती आहे ना सगळं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा, दुष्यंत आणि बंब्या पोचलेले असतात. तेव्हा इथे दुष्यंत त्या ठिकाणी आलेला असतो आणि त्या माणसाकडे बघतो, त्या निळ्याकडे. निळ्या म्हणत असतो, "काय रे भावा, इथे काय करतोयस तू?" तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, "माचीस आहे का तुझ्याकडे?" तो म्हणतो, "हो आहे ना. माचीस आम्ही सोबतच घेऊन फिरत असतो. कधी कुणाची समाजसेवा करावी लागेल, काही सांगता येत नाही ना म्हणून. धर भावा धर." आणि इथे आता काडी पेटून दिलेली असते. तेव्हा दुष्यंत ती माचीची काडी आपल्या हातामध्ये घेतो आणि निळ्याच्या डोळ्याकडे बघत असतो. तेव्हा त्याला आठवतं, कृष्णा म्हणालेली असते की ज्या माणसाने मला किडनॅप केलं होतं आणि जमिनीमध्ये गाडलं होतं, त्या माणसाचे डोळे निळे होते. तेव्हा इथे आता दुष्यंत त्या माणसाच्या डोळ्यांकडे बघत असतो आणि कृष्णाकडे बघतो आणि तिला विचारतो की हा तोच माणूस आहे का? तेव्हा कृष्णाही त्याला खुणावते आणि म्हणते, "हो, हा तोच माणूस आहे ज्याने तिला किडनॅप केलेलं असतं." तेव्हा इथे दुष्यंतला आता कळल्यानंतर लगेचच तो त्याला मारायला सुरुवात करतो. कारण इथे तो माणूस म्हणतो, "काय रे बाबा, काय झालं? अजून का इथे उभा आहेस? जात का नाही आहेस?" तेव्हा दुष्यंत म्हणतो, "जातो ना. आता माचीस पेटून दिलंयस, मग आग तर लावायला हवीच ना." असं म्हणाल्यानंतर निळ्याला आता राग येतो आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे निळ्या आणि दुष्यंत दोघेही एकमेकांवरती हात उगारतात. दोघेही एकमेकांना मारत असतात. तेव्हा निळ्याला कळलेलं असतं की हा इथे मला मारायलाच आलेला आहे. याला काही सिगारेट वगैरे प्यायची नाहीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत म्हणत असतो, "काय रे, तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या कृष्णाला किडनॅप करायची?" तेव्हा इथे प्रेक्षकांनो, लगेचच आता दुष्यंत त्याला मार मार मारतो. तो सुद्धा दुष्यंतला मारण्याचा प्रयत्न करत असतो, पण दुष्यंत काही त्याला सोडत नाही. त्यानंतर दुष्यंत म्हणतो, "कृष्णा, तू घरी जा." तेव्हा कृष्णा म्हणते, "नाही, मी नाही जाणार." तेव्हा दुष्यंत तिला ओरडतो आणि म्हणतो, "कृष्णा, कळत नाही का सांगून? घरी जा म्हटलो ना." तेव्हा इथे बंब्या आणि कृष्णा दोघेही घरी निघून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंतने त्या गुंडाची इतकी धुलाई केलेली असते की तो लगेचच त्याच्या हातातून निसटून पळून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत त्याला पकडण्यासाठी मागे मागे धावत असतो. तर इथे पूजा वाट बघत असते. ती म्हणत असते की डी अजून कसा आला नाही? एक मिनिट, ती कृष्णासुद्धा घरात नाही आहे ना? हे दोघेजण नक्की गेलेत तरी कुठे? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, लाईट गेलेल्या असतात. लाईट गेल्यानंतर इथे आता खूपच जास्त पूजा घाबरते. ती म्हणते की "अरे देवा, लाईट कशा गेल्या?" ती म्हणत असते की "डी, कुठे आहेस तू? फ्रेंड, फ्रेंड." असं म्हणत असताना तिथे जयकांत आलेला असतो आणि जयकांत आल्यानंतर इथे पूजा जाते आणि त्यालाच मिठी मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिला असं वाटतं की तो डी आहे आणि तेव्हा इथे त्याला मिठी मारल्यानंतर लगेचच आता जयकांत तिच्या कमरेला पकडतो. तेव्हा तिला कळतं की हा डी तर नाही आहे. तेव्हा ती म्हणते, "सोड, सोड मला, कोण आहेस तू?" तर जयकांत तिथे आलेला असतो. तेव्हा पूजा म्हणते, तू इथे काय करतोयस?" तेव्हा जयकांत म्हणतो, "आरडाओरडा करायचा नाही, कळलं ना? आवाज बसेल तुझा. जास्त ओरडायचं नाही. फ्रेंड, फ्रेंड करायचं नाही. आता मी जे काही विचारतोय ना, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तू इथे काय करतेस गं?" तेव्हा पूजा म्हणते, "तू इथे काय करतोयस ते सांग. काय हवंय तुला?" तेव्हा इथे जयकांत म्हणतो, "काय हवंय म्हणजे काय? मला सगळंच हवंय. तुझं प्रेम, तुझ्या प्रेमाचा पाऊस, तुझा सहवास, तुझा स्पर्श, मला सगळं काही हवंय. देशील का बोल?" तेव्हा पूजा म्हणते, "तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची?" तेव्हा जयकांत म्हणतो, "का? मी का हिंमत करायची नाही? दिवसभर टुकूर टुकूर त्या दुष्यंताकडे बघत असतेस, ते मला माहिती नाही आहे का? काय एवढं बघत असतेस गं त्याच्याकडे? त्याच्याकडे असं काय आहे जे माझ्याकडे नाही आहे? त्या दुष्यंतकडे का आहे तरी काय? नुसता मुळमुळीतपणा? अगं मी बघ, मी आहे इथला कोल्हापुरातला रांगडा गडी जयकांत. जरा माझ्याकडे बघ. जर तू मला इथे
एक चान्स दिलास ना, तर मी सुद्धा तुझ्या या आयुष्यामध्ये ना प्रेमाचे रंग भरेन. कळलं तुला?" तेव्हा पूजा म्हणते, "तू जा इथून हां. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये." तेव्हा जयकांत म्हणतो, "बरं ठीक आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे बरं. तू इथे का आलीस हां? कशासाठी आलीस तू इथे? तू आजारपणाचं सुद्धा नाटक करतेस ना? तू आजारी वगैरे नाही आहेस, मला माहिती आहे. तू आजारपणाचं नाटक करतेस. मग हे सगळं कशासाठी?" तेव्हा पूजा म्हणत असते, "तुला काय करायचं आहे रे? मी असं काही केलेलं नाही आहे. तू निघ बरं इथून." तेव्हा जयकांत म्हणतो, "मी इथून निघणार नाही आहे. मला जे हवं आहे ते तू मला दे. मग मी इथून जाईन." तेव्हा इथे पूजा त्याला धक्का देते आणि म्हणते, "तुझी हिंमत कशी झाली माझ्याबरोबर असं बोलायची आणि माझ्या रूममध्ये येऊन माझ्यावरती जबरदस्ती करायची? चल निघ बरं तू इथून." तेव्हा जयकांत म्हणतो, "सोडणार नाही मी तुला, कळलं ना? अजिबात सोडणार नाही आहे." कारण ती त्याच्या डोक्यामध्ये इथे आता फ्लॉवर पॉट घालते आणि त्याला म्हणते, "चल चालता हो बरं इथून." तेव्हा जयकांत म्हणतो, "सोडणार नाही. तुझ्याकडून बदला घेतल्याशिवाय राहणार नाही." त्यानंतर प्रेक्षकांनो, निळ्या आता पळून जात असतो. त्यावेळेला तिथे समोरच आलेला असतो, तो म्हणजे आढळराव. आढळराव आपल्या काठीच्या जोराने इथे आता निळ्याला चांगलं फोडून काढतो. निळ्याला इथे मारतो. तेवढ्यातच तिथे दुष्यंत आलेला असतो आणि दुष्यंत निळ्याला पकडतो आणि म्हणतो, "कुठे पळून जात होतास रे? माझ्या कृष्णाला इथे पकडलंस आणि तिला जमिनीमध्ये इथे गाडून ठेवण्याचा प्रयत्न केलास. सोडणार नाही मी तुला. चल माझ्याबरोबर आता." तर आढळरावमुळे इथे निळ्या दुष्यंतला भेटलेला असतो आणि दुष्यंत त्याला आपल्याबरोबर घेऊन येणार असतो. तेवढ्यातच इथे खूपच जास्त बाळजाबाई घाबरलेली असते. कारण आता जर इथे दुष्यंतने त्या निळ्याला पकडलं आणि त्याने जर आमचं नाव घेतलं तर मात्र आमचं काही खरं नाही. तेव्हा इथे बाळजाने आपल्या माणसाला फोन केलेला असतो. तो म्हणत असतो, "बाळजाबाई माफ करा, पण निळ्याला इथे आता दुष्यंत सरकारने पकडलं. मी कसाबसा माझा जीव वाचवून तिथून पळून आलोय." तेव्हा बाळजा म्हणते, "काय?" त्या निळ्याने आता दुष्यंतला सांगितलं, की "मीच कृष्णाला मारण्याची सुपारी दिली होती, तर माहिती आहे का काय होईल? मी किती मोठ्या गोत्यात येईन." तेव्हा तो माणूस म्हणतो, "बाळजाबाई माफ करा, पण मी तिथून आता कसंबसं सुटलोय. पण मी त्या निळ्याला काही वाचवू शकलो नाही. त्याला इथे दुष्यंतने पकडलंच." तेव्हा प्रेक्षकांनो, बाळजा म्हणते, "थांबा. आता माझं नाव फक्त पुढे येऊ दे. तुमच्या सगळ्यांची किती वाट लावते ना ते बघाच तुम्ही." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आलेली असते कृष्णा. ती म्हणत असते, "अरे, लाईट कशा काय गेल्या? नक्की काय झालंय?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता स्विच वगैरे ती चेक करायला आलेली असते. तेवढ्यातच तिथे बाळजा येते. ती म्हणते, "काय गे, काय करतेस इथे?" तेव्हा कृष्णा म्हणते, "काय करते काय? लाईट गेल्यात ना." तेव्हा हा फ्यूज चेक करत होते. नक्की काय झालंय ते बघायला नको. फ्यूजमध्ये जी वायर असते ना, ती चेक करत होते. कारण जर ती तुटली असेल ना, तर लाईट अशा जातात. हे बघा तीच तुटली. तीच नीट करत होते. तुम्ही घाबरू नका. इथे आता अंधारावरती प्रकाश नेहमीच मात करत असतो. अंधाराला वाटतं, की मीच खूप चांगला. पण जेव्हा प्रकाशाची किरण येते ना, तेव्हा संपूर्ण अंधार दूर होतो. तसंच आता काहीसं होणार आहे. दुष्यंत सरकारच्या हातात तुम्ही पेरलेला माणूस आता आहे. त्याला पकडल्यानंतर तो सगळं सत्य सांगेल आता दुष्यंत सरकारांना. त्यामुळे तुमचं नाव आता लवकरच पुढे येईल. सत्य पुढे येईल. तेव्हा बाळजा म्हणते, "कुठलं सत्य?" तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, "हो आई, सत्य. सत्य आता समोर येणार आहे सगळ्यांच्या. कृष्णाला कुणी इथे किडनॅप केलं, कुणी तिला जमिनीमध्ये गाडलं, हे सगळं आता समजणार आहे. कारण ह्या निळ्याला मी पकडलेला आहे." तेव्हा बाळजाचा चेहरा बघा प्रेक्षकांनो बघण्यासारखा झालेला असतो. बाळजा घाबरलेली असते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, की "माणसं इतकी नीच कशी असतात आई, मला खरंच कळत नाहीये. कृष्णाने कधी कुणाचं वाईट केलं होतं? आत्तापर्यंत कृष्णाने प्रत्येकाला मदत केली. अडल्या-नडल्याला मदत केली. आणि नंतर तिला काय मिळालं? हे गावकरीसुद्धा ना. म्हणजे या गावासाठी कृष्णाने सगळं काही केलं. पण याच गावातली माणसं तिच्या जीवावरती उठतात. समोर सगळेजण चांगले म्हणतात आणि माघोरी तिला मारण्याचा डाव रचतात. असं का करतात आई लोकं, सांग ना? काय मिळतं काय त्यांना हे सगळं करून? मला त्यांच्या मेंदूची आणि त्यांच्या विचारांची कीव येते. कळत नाही मला, की आपल्या कृष्णाच्या जीवावरती उठलेली ती व्यक्ती इथेच आहे, आपल्या गावामध्ये. मला कळत नाही आहे, की माणसं दुसऱ्याचा जीव घेण्याचा विचार तरी कसा काय करतात? तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते, की त्याने नाव सांगितलं का कुणाचं? तेव्हा दुष्यंत म्हणतो, "मला तर सांगितलंय, पण आता सगळ्यांच्या समोरसुद्धा सांगेल." "ए सांग,
लवकरात लवकर सांग, तुला इथे कृष्णाला मारण्याची सुपारी कुणी दिली होती? त्यानंतर तू कृष्णाला किडनॅप केलंस आणि जमिनीमध्ये पुरून ठेवलंस. लाज नाही वाटली तुला? इतक्या मोठ्या जिवंत व्यक्तीला तू जमिनीमध्ये गाडून ठेवलं होतंस. सांग, का तू माझ्या कृष्णाबरोबर असं केलंस? कुणाच्या सांगण्यावरून केलंस ते आत्ताच्या आत्ता सांग. तेव्हा इथे तो माणूस निळ्या म्हणत असतो, सांगतो सांगतो, मी त्या माणसाचं नाव सांगतो ज्याने मला कृष्णाला मारण्याची सुपारी दिली होती. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की त्याचं नाव आहे मंग्या, मंगेश शिरसाट. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णाला आश्चर्य वाटतं. मंगेश शिरसाट कसा काय असू शकतो? तो का बरं मला मारेल, मला मारण्याची सुपारी देईल? तेव्हा इथे आढळरावला सुद्धा कळलेलं असतं की निळ्या खोटं बोलतोय. निळ्या इथे खोटंच बोललेला असतो. तो म्हणालेला असतो की मंगेश शिरसाट नाव आहे त्याचं, ज्याने मला इथे कृष्णाला मारण्याची सुपारी दिली होती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता बाळजाला खूप आनंद होतो. बाळजा म्हणत असते, "काय रे, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करायची? हा मंग्या कोण आहे?" तेव्हा इथे आता जयकांत म्हणत असतो, "हा तोच मंग्या आहे जो आपला ट्रॅक्टर सगळ्यांना भाड्याने देत असतो." तेव्हा त्याची आणि कृष्णाची काय बरं इथे दुश्मनी असेल, त्यांचं काय वैर असेल, असं मैनावती म्हणते. तेव्हा इथे जयकांतचे वडील म्हणत असतात की मला असं वाटतं की माहेरी सुनबाईची जी काही शेतजमीन आहे ती मंग्याच्या शेताच्या बाजूला आहे ना, त्याच्यावरून काहीतरी त्यांचं वैर असेल. तेव्हा इथे बाळजाबाई म्हणत असते की उद्याच्या उद्या मंग्याला इथे घेऊन यायचं, लगेचच चौकशी होणार, त्या मंग्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी देणार, असं आता बाळजा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णा म्हणत असते आपल्या मनामध्ये, नाही नाही, इथे आता मंग्या काकांची तर काय बी चुकी नाही. ते का बरं मला मारण्याची सुपारी देतील? त्यांच्याबरोबर हे चुकीचं होतं आहे. म्हणजे इथे चूक आहे बाळजाबाईची आणि मंग्या दादा का बरं इथे शिक्षा भोगणार? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा टेन्शनमध्ये असते. दुष्यंत म्हणत असतो, कृष्ण काय झालं? अगं तो माणूस आता सापडलाय ना, आई त्याला शिक्षा पण देणार आहे. मग तू आता एवढी टेन्शनमध्ये का आहेस? तेव्हा कृष्ण म्हणत असते, मी खरं सांगू का तुम्हाला दुष्यंत सरकार? अहो मंग्या काका असं का करतील? मंग्या काका खूप चांगले आहेत. लहानपणी मी त्यांच्याबरोबर खूप जास्त राहिले. अहो त्यांच्या अंगाखांद्यावरती खेळले म्या. जेव्हा माझी आई मला उपाशी ठेवत होती ना, तेव्हा मंग्या काका मला त्यांच्या भाकरीतली अर्धी भाकरी मला देत होते. त्यांच्यात पुढ्यातला घास मला भरवत होते. मग तुम्ही मला आता सांगा, ज्या माणसाने मला इतका मुलीसारखा जीव लावला, ज्याने मला लहानाचं मोठं केलं असं बोलायला हरकत नाही आणि त्या माणसाला तुम्ही म्हणता, त्याला दोषी ठरवता की त्याने मला मारलं असेल म्हणून? असं होणारच नाही, असं इकडे प्रेक्षकांनो आता कृष्णा सांगत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो दुष्यंत म्हणतो, कृष्णा माणसं बदलतात. माणसं कधी बदलतील ना काही सांगता येत नाही. आधी चांगली वाटणारी माणसं नंतर अचानक बदलतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जयकांतला बोलावलेलं असतं. बाळजा म्हणते त्या मंग्याला रातोरात उचला आणि त्याच्याकडून कबुली जबाब घ्या. घाबरवा त्याला आणि कबुली जबाब घ्यायला सांगा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जयकांत त्याच्या कामाला गेलेला असतो. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू नको इमोशनल होऊ. जे आता काका तुला आधी चांगले वाटत होते ते आता कदाचित बदलले असतील ना, तू इतका विचार करू नको. तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते, नाही, मी जाणार आणि मंग्या काकांना आत्ताच्या आत्ता सांगणार की तुमच्यावरती इथे आळ घेतलेला आहे म्हणून तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करू नका. तुम्ही सांगा की हे सगळं तुम्ही केलेलं नाही आहे, हे सगळं बाळजाबाईने केले, हे तुम्ही सांगा. हे सांगायला आता प्रेक्षकांनो त्या ठिकाणी कृष्ण आलेली असते आणि ती इथे मंग्या काकांना जोरजोरात हाका मारत असते. ती त्यांच्या घराच्या बाहेर आलेली असते त्यांना इथे अलर्ट करायला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंतला जाग येते. तो शेजारी बघतो तर काय, कृष्णा नसते. तेव्हा तो म्हणत असतो, कृष्णा कुठे गेली? कृष्णा अगं कुठे आहेस तू? कृष्णा तिला हाका मारत असतो. तेव्हा इथे कृष्णा घरातून बाहेर पडलेली असते आणि ती आता इथे मंग्या काकांना जोरजोरात आवाज देत असते. पण मंग्या काका काही तिला आवाज देत नसतात. इथे आता दुष्यंत टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण इथे कृष्णावरती एका पाठोपाठ एक संकट येत असतात आणि त्यानंतर सुद्धा ती एकटी घराबाहेर पडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता कृष्णा म्हणत असते की मंग्या काकांनी काही केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा बाळजाचा सांगण्यावरून इथे आता मंगेश शिरसाटने आपला गुन्हा कबूल केलेला असतो की त्यानेच इथे कृष्णाला मारण्याची सुपारी दिली होती. तेव्हा इथे कृष्णा खूपच जास्त रडायला लागते.
तर आढळराव म्हणत असतो की जाऊ द्या सुनबाई, उद्या संक्रांत आहे, तुमचा सण आहे उद्या, तो आनंदाने साजरा करा. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, हे घे, तुझ्यासाठी संक्रांतची साडी घे, पण ही साडी मी तुला प्रेमाने देत नाही आहे, तर भीक म्हणून देते, भीक म्हणून. आता ही संक्रांत आहे ना, ती तुझ्यावरती पालटणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्ण म्हणत असते, तुम्ही जर माझ्यावरती संक्रांत आणण्याचा प्रयत्न केलात ना, तर मी तुमच्यावरती किंक्रात आणल्याशिवाय राहणार नाही.